हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो सॉलिड स्टेट चॅप्टर आणि सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये आपण आलेलो आहे डिफेक्ट्स पर्यंत. डिफेक्ट्स मध्ये आपण कव्हर केला स्टायकोमेट्रिक डिफेक्ट आणि स्टायकोमेट्रिक डिफेक्ट कव्हर केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचा आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊ इम्प्युरिटी डिफेक्ट काय असेल आणि त्यानंतर टाइप्स ऑफ इम्प्युरिटी डिफेक्ट सुद्धा आपण घेऊ. जसे की इम्प्युरिटी डिफेक्टचे टू मेन टाइप्स आहेत, दॅट इज सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट अँड इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता सुरुवातीला आपण समजून घेऊ इम्प्युरिटी डिफेक्ट काय असेल. तर सपोज करा की इंडिया आपला कंट्री आहे, बरोबर. एक्झाम्पल वरून समजून घेऊया. आपली कंट्री आहे इंडिया आणि जेव्हा आपल्या कंट्रीमध्ये बाहेरून लोक येतात, बाहेरून मीन्स बाहेर देशातून लोक येतात, तेव्हा आपण त्यांना म्हणतो फॉरेनर्स. सिमिलर टू दॅट त्याच्यासारखं सिमिलर असेल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता यामध्ये एक असेल होस्ट ॲटम. आता बघून घ्या, एक असेल होस्ट ॲटम आणि बघून घ्या आता ॲटम्स ड्रॉ केले आपण. हे झाले होस्ट ॲटम. ठीक आहे, बघून घ्या ॲटम्स ड्रॉ करून घेऊ आधी सुरुवातीला. आता बघा एक सॉलिड आहे, एक सॉलिड बनलेला आहे या ॲटम्स पासून. आता जसं आपण बघितलं की बाहेरून जे लोक येतात त्यांना आपण फॉरेनर्स मानतो, तसंच इंडियाला म्हणू आपण होस्ट. इंडिया होस्ट असेल आणि बाहेरून आलेले लोक असतील आपल्यासाठी फॉरेनर्स. सिमिलर टू दॅट इथे बघून घ्या एक सॉलिड घेतलेला आहे आपण, एक सॉलिडचा ॲटम घेतलेला आहे. सो त्यामध्ये बघून घ्या ह्या सॉलिडमध्ये जो होस्ट असेल, ज्यापासून हा सॉलिड बनलेला असेल तो असेल होस्ट. बघून घ्या जे हे ॲटम्स प्रेझेंट असतील हे ॲटम्स असतील होस्ट ॲटम्स. बघून घ्या ज्या ॲटम्स पासून हा बनलेला आहे ते असतील होस्ट ॲटम्स. आणि यामध्ये एखादा ॲटम बघून घ्या, एखादा ॲटम एस्केप झाला आणि या ठिकाणी जर दुसरा ॲटम आला, बघा या ठिकाणी जर दुसरा ॲटम आला तर याला म्हणू आपण फॉरेनर आहे, बरोबर. डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम जर येत असेल याला म्हणू आपण फॉरेनर आहे, बरोबर. आणि फॉरेनर असेल, फॉरेन ॲटम असेल तर फॉरेन ॲटमला आपण म्हणतो, बघून घ्या फॉरेन ॲटमला आपण म्हणू इम्प्युरिटी. बघा आता फॉरेन ॲटम आहे, जो फॉरेनर आलेला आहे त्याला म्हणू आपण इम्प्युरिटी आणि यालाच म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. जेव्हा एखादा होस्ट ॲटम सोडून, बरोबर, होस्ट ॲटम कोण असेल ज्याच्यापासून तो सॉलिड तयार झालेला आहे, होस्ट ॲटम सोडून जेव्हा एखादा ॲटम बाहेरून येतो त्याला म्हणतो आपण फॉरेनर आणि या फॉरेनर मुळे क्रिएट होते इम्प्युरिटी. मीन्स जो सॉलिड होता तो प्युअर होता. सुरुवातीला जो सॉलिड असेल तो काय असेल, प्युअर असेल, फक्त एकाच ॲटम्स पासून बनलेला असेल. पण दुसऱ्या कोणाच्या तरी येण्यानं तो सॉलिड काय झाला, इम्प्युअर झाला आणि त्यावरून आपण त्याला म्हणतो इम्प्युरिटी डिफेक्ट. आता जर बघितलं आपण होस्ट ॲटमला रिप्लेस केलाय, आपण काय केलं होस्ट ॲटमला रिप्लेस केलं. असं न होता कधी कधी काय होईल तर इम्प्युरिटी जो डिफेक्ट आहे किंवा फॉरेनर जो आहे तो येऊन बसेल इंटरस्टेशियल स्पेसला. बघून घ्या आता ॲटम आलाय आणि ॲटम येऊन बसला इंटरस्टेशियल स्पेसला, याला सुद्धा म्हणू आपण फॉरेनर. आणि फॉरेनर ॲटम्स जेव्हा येतात एका सॉलिड मध्ये तेव्हा त्याला म्हणतो आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि याचे दोन टाइप्स आहेत. फॉर एक्झाम्पल बघून घ्या, फर्स्ट टाइप असेल सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्यानंतर सेकंड टाइप असेल याचा इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघा या टू टाइप्स मध्ये डिवाइड केलाय. सो वन बाय वन आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट बघू सुरुवातीला, त्यानंतर आपण बघू इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सो इम्प्युरिटी डिफेक्ट आता बघितलं आपण. इम्प्युरिटी डिफेक्ट केव्हा अराईज होईल, जेव्हा अराईज व्हेन फॉरेन ॲटम्स. बघा आता फॉरेन ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम. आपण बघितलं होस्ट ॲटम तो असेल ज्यापासून बनलेला असेल आपला सॉलिड आणि त्या होस्ट ॲटम आर प्रेझेंट इन द क्रिस्टल, बरोबर. आता क्रिस्टल मध्ये जर होस्ट ॲटमला सोडून दुसरे पार्टिकल्स किंवा दुसरे ॲटम्स प्रेझेंट असतील तर त्याला म्हणू आपण फॉरेन ॲटम्स. आणि त्यामुळे जो डिफेक्ट आपल्याला दिसून येईल त्याला म्हणू आपण इम्प्युरिटी डिफेक्ट. एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलं आहे. सर नेक्स्ट बघून घ्या आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. नेक्स्ट बघू आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये काय होईल तर बघून घ्या, पुन्हा आपण एक ड्रॉ करू सॉलिड आणि सॉलिड वरून बघून घेऊ आपण. बघा आता सॉलिड ड्रॉ केला. आता यामध्ये प्रेझेंट असतील ॲटम्स ज्यापासून हा सॉलिड बनलेला असेल आणि त्यालाच म्हणू आपण होस्ट ॲटम्स. आता ॲटम्स पासून हा सॉलिड बनलेला असेल आणि
ॲटम्सला म्हणून आपण होस्ट ॲटम्स आहेत. आता या होस्ट ॲटमच्या जागी जर होस्ट ॲटमला रिप्लेस केला आपण, बघा आता एखादा होस्ट ॲटम रिप्लेस झाला फॉरेन ॲटम्सनी, बघून घ्या इथे होस्ट ॲटम प्रेझेंट असेल आणि होस्ट ॲटम रिप्लेस झाला फॉरेन ॲटम्सनी. बघा पुन्हा इकडे एखादा आणखी बघून घेऊ, होस्ट ॲटम रिप्लेस झाला फॉरेन ॲटम्सनी. आता हे जे रेड कलरने आपण डिनोट करतो हे फॉरेन ॲटम्स असतील. आता फॉरेन ॲटम्स कशाला म्हणू आपण, तेही आपण बघितलंय. ॲटम्स डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम, जे होस्ट ॲटम पेक्षा डिफरंट ॲटम्स असतात त्याला म्हणतो आपण फॉरेन ॲटम्स. आणि इथे काय झालाय, तो होस्ट ॲटम जो प्रेझेंट आहे त्याला रिप्लेस केला आपण फॉरेन ॲटम्सनी आणि त्यालाच म्हणू आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता सबस्टिट्यूशनल मीन्स काय, तर जर तुम्ही क्रिकेटची मॅच बघत असाल किंवा कुठलीही मॅच बघत असाल, जर एखादा प्लेअर इंजर्ड असेल तर त्याला आपण काय करतो, रिप्लेस करतो. दुसऱ्या प्लेअरने काय करता येत, त्याला रिप्लेस करता येते. मीन्स त्या प्लेअरच्या जागी आपण दुसरा प्लेअर काय केला, सबस्टिट्यूट केलं. सिमिलर इथे आहे, बघून घ्या. ॲटम्स प्रेझेंट होते आणि ॲटम्सच्या जागी आपण फॉरेन ॲटम्स ठेवले. होस्ट ॲटमला रिप्लेस करून आपण फॉरेन ॲटम्स केले, यालाच म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. आणि सबस्टिट्यूशन कशाचा केलं आपण, ॲटम्सचा. आणि त्यामुळे सॉलिड काय झाला, इम्प्युअर. सो त्याला म्हटलं आपण इम्प्युरिटी आणि यामुळे आलेला आहे सॉलिड मध्ये डिफेक्ट. सो याला म्हणून आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघून घ्या. पहिले तर काय केलं आपण, जे होस्ट ॲटम प्रेझेंट होते, बघा होस्ट ॲटम प्रेझेंट होते त्याला सबस्टिट्यूट केला आपण फॉरेन ॲटम्सनी, म्हणून म्हणू शकतो आपण सबस्टिट्यूशनल. त्यानंतर जे सॉलिड मध्ये ॲटम्स प्रेझेंट होते ते प्युअरली प्रेझेंट होते, मीन्स सगळे सिमिलर टाइप्स ऑफ ॲटम प्रेझेंट होते. सो आपण त्याला म्हटलं प्युअर प्रेझेंट आहे, बरोबर. सॉलिड जो आहे तो प्युअर आहे. त्यानंतर जेव्हा फॉरेन ॲटम्स आले तर सॉलिड झाला इम्प्युअर, त्यामुळे याला म्हणून आपण इम्प्युरिटी. आणि असं झालं नाही, आपल्या सॉलिडमध्ये एक डिफेक्ट दिसून येतो आणि त्याला म्हणून आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सो जेव्हा सबस्टिट्यूट होईल होस्ट ॲटम फॉरेन ॲटमनी, त्याला म्हणून आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता बघून घ्या, एक्झाम्पलवरून बघू शकतो. आता समजून घ्या, हे जे ॲटम्स प्रेझेंट आहे किंवा हा जो सॉलिड प्रेझेंट आहे, हा सॉलिड समजून घ्या आहे कॉपरचा, बरोबर. हा सॉलिड जो प्रेझेंट आहे हा प्रेझेंट आहे कॉपरचा, मीन्स हे सगळे ॲटम्स असतील कॉपरचे, हा सगळे ॲटम्स असतील कॉपरचे. बघून घ्या, हा ॲटम असेल कॉपरचा. सगळे जे होस्ट ॲटम आहे ते प्रेझेंट आहे कॉपरचे. आणि या कॉपरच्या ॲटम्स मध्ये जो फॉरेन ॲटम आलेला आहे तो प्रेझेंट असेल झिंकचा, मीन्स फॉरेन ॲटम कशाचा असेल, झिंकचा. तर बघून घ्या, पहिले जो सॉलिड प्रेझेंट होता तो कॉपरचा होता आणि कॉपरच्या ॲटम्सला झिंकच्या ॲटमनी जर रिप्लेस केलं तर आता दिसून येईल की यामध्ये 2 टाइप्स ऑफ ॲटम प्रेझेंट आहे, एक तर कॉपरचे प्लस झिंकचे. आणि सबस्टिट्यूशन झाल्याने, कॉपरच्या जागी झिंकचं सबस्टिट्यूशन झाल्याने आपण म्हणू शकतो इतर तयार झालेला आहे अलॉय, बरोबर. त्याला म्हणू शकतो आपण अलॉय. मीन्स एका ॲटमच्या सोबत दुसरा ॲटम जेव्हा प्रेझेंट असेल त्याला म्हणतो आपण अलॉय. आणि इथे फॉर्म झालेला आहे अलॉय आणि या डिफेक्टमुळे जे फॉर्म होतात त्याला म्हणून आपण अलॉईज. बघून घ्या, याला म्हणून आपण अलॉईज. आणि कॉपर आणि झिंकचा मिळून तयार होईल ब्रास. बघून घ्या, कॉपर प्लस झिंक मिळून तयार होऊन जाईल ब्रास. मीन्स हा जो अलॉय आहे हा असेल ब्रास. बघा, कॉपर अँड झिंक मिळून तयार झालेला आहे अलॉय, दॅट इज कॉल्ड एज ब्रास. बघून घ्या आता सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट कशाला म्हणू, जेव्हा होस्ट ॲटम रिप्लेस होईल फॉरेन ॲटम्सनी. सो हा असेल सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. बघून घ्या.